नमस्कार फ्रेंड्स, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पाऊस पडायला लागला की आपल्याला आठवतात ती भजी, आणि भजी म्हटलं की डीप फ्राय आलंच. आणि आता लोक इतके हेल्थ कॉन्शियस झाले आहेत की डीप फ्राय अवॉइडच करतात. पण समजा आपल्याला डीप फ्राय न करता कुरकुरीत भजी खायला मिळाली तर आज बनवूया अगदी 1 ते 2 थेंब तेल वापरून पालक बटाटा भजी. ना कढईभर तेल ना डीप फ्राय, तरी भजी इतकी कुरकुरीत होतील की खाल्ल्यावर कुणालाच विश्वास बसणार नाही. चला तर मग सुरू करूया. एक जुडी पालक मी असा चिरून ठेवलेला आहे, एकदम बारीक नाही चिरायचा. 2 मोठ्या आकाराचे कांदे असे उभे स्लाइस करून घेतलेले आणि त्याला मीठ लावून ठेवलेलं आहे. एक मोठा बटाटा किसून पाण्यात घालून ठेवलेला आहे आणि 4 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे. इथे आलं, धणे आणि जिरं थोडंसं कुटून ठेवलेलं आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्यात सुरुवातीला कांदा घ्यायचा, याच्यात घालते ठेचून घेतलेलं आलं, कोथिंबीर आणि जिरं. याच्यात ॲड करते बटाटा जो आपण पाण्यात ठेवला होता, हा घट्ट असा पिळून घ्यायचा. बटाट्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आणि असा एकदम ड्राय असा याच्यात मिक्स करून घ्यायचा. अर्धा चमचा मीठ घालते. आताच आपण कांद्याला सुद्धा मीठ लावून ठेवलं होतं, त्यामुळे अंदाजाने हे घालायचं. अगदी चिमूटभर साखर घालणार आहे, याच्यामुळे चव खूप छान बॅलन्स होते. अगदी चिमूटभर घालायची. 1 चमचा मिरची पावडर, एकदम छोटा चमचा घेतलेला आहे, याच्यात जास्त मिरची पावडर घालायचं नाही. आणि पाव चमचा हळद. आपण चिरून ठेवलेल्या हिरव्या मिरच्या याच्यात घालते आणि पीठ घालायच्या आधी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच आपण याच्यात पीठ ॲड करणार आहोत. याच्यातलं सगळं पाणी रिलीज होऊ द्यायचं आणि मग आपलं पीठ याच्यात जितकं बसेल तितकं आपण घालणार आहोत. आता याच्यात घालते 3 मोठे चमचे बेसन. जसं लागेल तसं आपण याच्यात ॲड करणार आहोत. 3 टेबलस्पून मी इथे बेसन घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ आणि 1 टीस्पून याच्यात घालते बारीक रवा. याच्यामुळे आपली भजी आणखी एक्स्ट्रा क्रिस्पी तयार होती. आणि हे सगळं हातानेच आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि मग गरज पडेल तरच आपण एक्स्ट्रा पीठ ॲड करणार आहोत. लक्षात ठेवा, आपण अजून पालक याच्यात ॲड केलेला नाही आहे. पालक सगळ्यात शेवटी घालायचा. 5 मिनटं मी हे बॅटर असंच ठेवलं होतं, तुम्ही बघू शकता. थोडंसं याला आता पाणी सुटलेलं आहे. याच्यात घालते हातावरच क्रश करून ओवा आणि चिमूटभर हिंग याच्यात घालते. ओवा आणि हिंग घातल्यामुळे या रेसिपीची टेस्ट खूप एनहान्स होते आणि आपल्याला गॅस किंवा ॲसिडिटीचा त्राससुद्धा होत नाही. हे परत मिक्स करून घेऊया. आणि आता सगळ्यात शेवटी मी याच्यात घालणार आहे कापून घेतलेला पालक आणि भरपूर ओली कोथिंबीर. लक्षात ठेवा, पालक खूप बारीक चिरून घ्यायचा नाही, कारण तो लगेच एकदम सॉफ्ट होतो आणि मग त्याची टेस्ट अजिबात लागत नाही. त्यामुळे थोडासा मोठाच पालक आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि एकदम हलक्या हाताने या पिठात मिक्स करायचा. हातानेच करते म्हणजे सगळं पीठ या पालकाच्या पानांना कोट होईल. एकदम हलक्या हाताने करायचं आहे. सगळ्यात शेवटी याच्यात फक्त 1 चिमूटभर सोडा ॲड करणार आहे. हा खायचा सोडा आहे. आणि परत मिक्स करून घेऊया. फक्त मिनिटभर आपण याला थोडंसं झाकून ठेवूया आणि मग भजी करायला सुरू करूया. भजी करण्यासाठी घेतलेलं आहे अप्पे पात्र. याच्यात फक्त 1 थेंब मी तेल घालणार आहे. गॅस मीडियम टू लो फ्लेमवर ठेवलेला आहे. आणि आता हे बॅटर याच्यात घालून घेऊया. सुरुवात अगदी बाहेरून करायची आणि सगळ्यात शेवटी मध्ये घालायचं. आणि थोडा वेळ झाकून ठेवूया. 1-2-3 मिनिटात आपण चेक करूया. एका साईडने छान क्रिस्पी झालेले आहे. परतून घेऊया.
आता परतल्यावर थोडंसं परत तेल घालूया, म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा क्रिस्पी होतील. दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी झालेले आहे. काढून घेते. आणि घाईच्या वेळी ही शॅलो फ्राय भजी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. कढईत तेल घेतलेलं आहे आणि हेच बॅटर तुम्ही असं कटलेट सारखं शॅलो फ्राय करू शकता. टेस्ट अगदी सेम येते. खूप छान क्रिस्पी सुद्धा होतं आणि करायला सुद्धा एकदम सोपं आहे. जास्त तेल न वापरता तुम्ही हे अगदी सहजपणे करू शकता. थोडा वेळ झाकून ठेवायचं. एका बाजूने छान क्रिस्पी झालेली आहेत. आता परतून घेऊया. परत एकदम थोडंसं तेल घालते. दोन्ही बाजूनी छान भाजले गेले की मग काढून घ्यायचे. आणि फ्रेंड्स, रेडी आहेत अगदी कमी तेलात बनणारी डीप फ्राय न केलेली कुरकुरीत पालक पोटॅटो भजी. नक्की करून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. परत भेटू पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.